झाले धन्य जगी अनंतपुर हे, त्या माऊलीच्या कृपे। येई विप्रगृही जगज्जननीती, देखो नित्याच्या तपे। आली भक्त मनोरथा पुरविण्या, तुळजापुरा सोडुनी। सद्भावेन मी आजोबाई चरणी, मुक्ती मनी इच्छुनी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सच्चिदानंदाय नमः, श्री आजोबाई नमः। आधी नमो श्री मंगलमूर्ती, ज्याच्या स्मरणे विघ्ने हरती। रिद्धी सिद्धी सदा तिष्ठती, द्वारे नित्य जयाच्या। मूषक ज्याचे वाहन, अंगी शेंदूर चर्चुन। दिसे किरीट शिरी शोभुन, श्री गणेशा तुझ नमो। आता नमो सरस्वती, जी सदा बुद्धिदाती। होऊन प्रसन्न तो चित्ती, चरित्रा शेवटा निजे। मग नमो सद्गुरु चरणासी, भवसागर पार करण्यासी। तुझा समर्थ कोणी नसेची, गुरुविन जाणपा। सर्व संता करुणी नमन, आजोबाईचे चरित्र लेखन। तिच्या पदी मस्तक ठेवून, आरंभ करतसे। भविष्योत्तर पुराणी, कथा वर्णिली व्यासांनी। अष्ट अवतार मायेचे सांगुनी, भक्ता तोषविले। विष्णू नारदा सांगत, ईश्वर तसे नंदीप्रत। अवतार मायेचे कथित, कलियुगी जे जाहले। जी माया कंसा हातून, निसटली त्वरे करून। विद्युल्लते समतेज पाहून, कंस चकित मानसी। तिनेच घेतले अवतार, अष्टरूपे भूमीवर। कृपा करुणी भक्तांवर, संकटी तारियले। जातिका तटे प्रथमावतार, आहे जेथे अनंतपुर। तुकाराम विप्र सत्पात्र थोर, त्याचे गृही घेतला। तैसे एकनाथ महासंत, वर्णिती आपल्या काव्यात। आजोबाईचा अवतार सत्य, अनव्या प्रती जाहला। मयूरपंते आर्या रचून, केले स्थानाचे वर्णन। महामायेचा अवतार जाणून, वंदिती आजोबाई ते। विद्यमान संत लीलामृत ग्रंथ, दासगणो महाभक्त। चतुर्थ अध्यायी वर्णित, भक्तीने आजोबाई ते। व्यासांनी पुराणी वर्णिले, महासंतांनी गुण गायले। प्रमाण ते गृहीत धरिले, गुरु आज्ञेने चरित्रासी। गोदेपासून उत्तरेस, नवयोजने दूर ग्रामास। अनंतापुर म्हणती त्यास, सर्वही जाणती। तेथे राहे तुकाराम विप्र, उपमन्य जाचे गोत्र। भार्या चंद्रिका अतिपवित्र, उभयता सुखे नांदती। तुकारामाचा नित्य नेम, कोदेश्वराचे दर्शन। करोनी तेथेची स्नान, पूजन शंकराचे। होता विप्र गृहस्थाश्रमी, हव्य कव्य नित्य आचरोनी। अतिथ अभ्यागत येता ग्रामी, भोजना सेवे घेतसे। घरी धान्याचे कोठार, व्यवसाय करतसे व्यापार। शेतीचाही मोठा व्यवहार, सुखी झाला बहुतेणे। माणिक मोत्यांची खरेदी, घेतसे सोने चांदी। हुंडीचे व्यवहार सर्व साधी, संपन्न होई बहुतेणे। चंद्रिका पतिव्रता लावण्य खाणी, तेणे दुजे पती सेवे वाचोनी। बोले सदा मृदू भाषणी, सर्व जनाते। ऐसा आनंदित काळ चालला, पंत गेले कोदेश्वराला। नित्य नेम सर्व सारिला, तो अद्भुत वर्तले। घेऊन शिवाचे दर्शन, परतले त्या स्थानाहून। येत होते सप्तयती पुढून, देखताची हर्षले। ते जैसे सप्त ऋषी, एकाहून एक विशेषी।
तुलना करावी कोणासी संभ्रम होतसे सर्वस्वाचा त्याग करून अनेक तीर्थे अतिदारुण करीत रामेश्वराहून काशीकडे चालिले पंत सामोरे जाऊन साष्टांगे करुनी नमन पदी मस्तक ठेवून प्रार्थिती तयाते माध्यान्नाचा समय झाला पवित्र करावे आश्रमाला भोजन करुनी आम्हाला उपकृत करावे पंताची प्रार्थना परिसोनी यती परत फिरले तेथुनी महेश्वर मंदिरी येवुनी वंदिती शंकराते यती जेथुनी परत फिरले चक्रतीर्थ नामे प्रसिद्ध जाहले तेथे शिवलिंग स्थापले भक्तजनांनी पंत येऊनी घरात चंद्रिकेस कथिला वृत्तांत हर्ष नमावे तिच्या मनात पाकसिद्धीसी लागली होताची सर्व तयारी संन्यासी आणिले घरी अर्घ्यपाद्य पूजा सारी प्रेम भावे करीतसे भोजना बैसविले यती पात्रे वाढी चंद्रिका सती हाती संकल्प पंत घेती तो यती बोलिले मुले बाळे बोलवावी आम्हा सवे बैसवावी भोजनी सर्व आणावी आशीर्वाद देऊ तयाते ऐसे ऐकोन यतीचे वचन पाणी वाहे नेत्रातून सद्गदित जाहले अंतःकरण दुःखी झाले उभयता पंत बोलिले संताते संतती नसे आम्हाते उणीवया प्रपंचाते ती तुकीची असे केले बहुत नवस खडतर व्रते सायास दया नये ईश्वरास त्यासी उपाय कायसा ऐकोनी पंताचे वचन यती झाले म्लानवदन म्हणे पुत्रा विणसदन स्मशानची असे निपुत्रिकाचे न पहावे मुख असले जरी तया सर्व सुख संतती वाचून सर्व एक व्यर्थ असे जाणपा निपुत्रकाचे घरी भोजन न करावे असे शास्त्रवचन तरी जाऊ त्वरे निघोन येथुनी तैसेची ऐसे ऐकोनी यतीचे वचन पंत धरी त्याचे चरण म्हणे भोजना वाचून विनमुख न जावे परी ते यती न ऐकती सर्वची उठून जाऊ लागती पंत दुःखित झाले अति गेले आपुल्या मार्गासी पती पत्नी ते दिवशी न शिवती अन्नाते दीन आणि रात्रभर पंत करीतसी विचार म्हणे व्यर्थ हा संसार मोह आता नको तो सर्वची सोडून द्यावे तीर्थयात्रा करीत रहावे अनुष्ठान दिव्य करावे ईश प्राप्तीस्तव सती चंद्रिकेस बोलावून पंत सांगती वर्तमान तीर्थयात्रे जाऊ आपण सत्वर सिद्धता कीजे घरची व्यवस्था पूर्ण मुनिमा स्वाधीन करून सवे पत्नीसी घेऊन तीर्थयात्रे निघाले अनेक तीर्थे करून पंचवटीमध्ये येऊन घेती रामाचे दर्शन नाशिकामध्ये गंगेचे करुणी स्नान यथा सांग केले पूजन भक्तिभावे गेले शरण श्रीरामाते तेथून आले त्र्यंबकेश्वरी जेथे देखिला ब्रह्मगिरी कुशावर्ती स्नान करी पूजिती त्र्यंबका तेथून निलांबे सन्निध होऊन मानसी भक्तियुक्त अनुष्ठान आरंभित सप्तदिन जाणपा श्रद्धेने करिता अनुष्ठान भक्ती त्यांची पाहून निलांबा झाली प्रसन्न घोर तपे दृष्टांत पंतासी दिधला जावे तुम्ही तुळजापुराला प्रसन्न करावे भवानीला इच्छित फळ मिळेल ऐसा दृष्टांत देखोन अनुष्ठानाची समाप्ती करोन तुळजापुरी जाण्या निघोन पायी चालती आनंदे उभयता पायी प्रवास केला आले मग तुळजापुराला देखता भवानी मंदिराला साष्टांगे नमिती माते पुढे जाऊन पदी मस्तक ठेवून मानस प्रार्थना करून स्तुती करीते जाहले माता तू साऱ्या जगाची लाज राखिसी भक्तांची वाणी असे संतांची माते तुझ नमो ब्रह्मादिक देव तुझ नमिती नारद तुंबर नित्य गाती शास्त्र पुराणे गुणवर्णिती जगदंबे तुझ नमो तू कृपा करिताची माऊली सर्व दुःखे दूर गेली कली काळ ही तुझ भ्याले
श्री अंबे तुझ नमो. ऐसी स्तुती करोन अन्निक सर्व करून, मानसी पुत्र धरोन अनुष्ठाना सिद्ध जाहले. पती पत्नी दोघे जण नित्य करुनी उपोषण, माते पुढे बैसोन तप करीते जाहले. ऐसे 12 वर्षपर्यंत तप होते नित्य करीत, दृष्टांत नो हे सत्य दुःख डोही बुडाले. पुढे आला अश्विन मास तेथ शुद्ध प्रतिपदेस, नवरात्र उत्सवास आरंभ जाहला. नवचंडीचा उत्सव होता पाठ सप्तशतीचे चालत, नित्याप्रमाणे कार्यक्रमात पूर्णाहुती होतसे. अष्टमीसी होम जाहला कुंडात अग्नी पेटविला, गगनपंथे जाती ज्वाळा पूर्णाहुती होताची. तेथील होताची होम हवन सर्व घरी गेले जाणून, पंत पाहती चोही कडोन कोणी न दिसे तया. मनीजांनी निश्चय केला माता दर्शन न दे आम्हाला, आता अर्थ नसे जीवनाला करावा प्राणत्याग. वराविण संतती नाही संतती विण गृहशून्य पाही, माता दर्शन देत नाही मग जिणे कायसे. विचार ऐसा करोन पत्नी सन सांगता जाण, कुंडाच्या समीप येऊन मातेसी वंदिले. म्हणे माते मी दैवहीन कर्माची गती गहन, दोष माझाची जाण क्षमा मज करी गे. ऐसी विनंती करोन मातेसी करी नमन, अग्निकुंडी उडी घालोन जय भवानी म्हणतसे. तुकारामाचे कृत्य देखोन भाव त्याचा पाहुन, माता गहिवरली जाण प्रगटली तात्काळ. त्याची करांगुली धरून वर काढले कुंडातून, म्हणे भक्ता मी प्रसन्न मागे मानसी जे इच्छिसी. मातेचे प्रत्यक्ष दर्शन होताची हर्षला ब्राह्मण, घट्ट धरिले तिचे चरण नमितिसी पुन्हा पुन्हा. हात जोडून तुकाराम पंत मातेसी वर मागत, संतती देई निश्चित दुजे काही मज नको. गृह जैसे दीपाविण तैसी मी संतती वाचून, संतती मज देऊन उपकृत करी गे. माता वदली पंतासी मीच येईन तव उदरासी, उद्धरील सर्वांसी 5 वर्ष राहून. ऐसावर देऊन देवी पावली अंतर्धान, पंत आनंदित होऊन पत्नी ते व्रत सांगती. समाप्ती तपाची करोनी ब्राह्मण भोजन घालुनी, माता मुखीचा तांबूल भक्षुण उभयता घरी निघाले. दरकोसी मुक्काम करीत पायी प्रवास होत, येत झाले अनव्यात आनंद सर्वा जाहला. आपुला सर्व प्रपंच करून अतिथी अभ्यागत सेवून, मातेचे नित्य करुणी स्मरण सुखे उभयता नांदिती. ऐसा आनंदित काळ चालिला चंद्रिकेस गर्भ राहिला. विप्रमणी हर्षित झाला म्हणे पावली जगदंबा. नवमास पूर्ण झाल्यावरी 5 वर्षाची मूर्ती साजिरी. उभी राहे माते समोरी चंद्रिका बघे तिजकडे. तिजला आश्चर्य वाटले देवी बोले मी तव गृही आले. वचन होते जे दिधले पूर्ण करावयासी. चंद्रिकेने तिज ओवाळून चरणे धरुणी करी वंदन. म्हणे भाग्य आले चालून धन्य मी जाहले. परी माते तू बालक होऊन जन्म घ्यावा उदरातून. नसता आक्षेप घेतील सर्वजण पुत्री मम होई गे. ऐसे मातेचे वचन परिसोन देवी गुप्त झाली तेथून. पुढे पाहुन शुभ दिन जन्म तेथे घेतला. शके 1494 अंगिरा नाम संवत्सरात. चैत्र मासे शुक्ल पक्षात तिथी होती चतुर्थी. 10 घटिका सूर्य आला. कृत्तिका नक्षत्र प्रथम चरणाला. अवतार तुकाराम गृही घेतला साक्षात जगदंबेने. दिवस होता बुधवार नगरी कळला समाचार. आनंद झाला घरोघर वाद्य अपार वाजती. वेद घोषे गर्जियले ब्राह्मण पुष्पवृष्टी का आकाशातून. सुवासिनी कुशल समाचार जाण घेण्यास्तव पातल्या. पंत गेले आनंदोन म्हणे मी झालो पावन. नगरी शर्करा वाटोन आनंदोत्सव करीतसे. ऐसे लोटले 12 दिवस
पंत पुसती ब्राह्मणास, नाव कोणते द्यावे बालिकेस, शास्त्र पाहोनी सांगावे, तव ते द्विज विचार करीती, जन्म नक्षत्र कृत्तिका देखती, प्रथम चरणी जन्म निश्चिती, आद्याक्षर असावे, म्हणून आजूबाई नाव ठेविले, कन्येसी पाळण्यात घातले, नाव ठेवूनी वस्त्रे गौरविले, नामोत्सवा निमित्त, पंते अन्नदान केले बहुत, याचक तृप्त केले समस्त, बहुदान धर्म करीत हर्षित होऊनी, शुक्ल पक्षे जसा शशी, वाढू लागली कन्या तशी, सुखी करोनी सर्वांसी, बाललीला करीतसे, आजूबाई ते देखून, माता पिता पावली समाधान, ग्रामग्रामीचे सर्वजन, येत तिच्या दर्शना, अंधासी नेत्र येती, मुके बोलके होती, दुःखिता ते दुःख नुरती, श्री आजूबाई कृपेने, जी लक्ष्मी प्रत्यक्ष, तेथे कैसे दुर्भिक्ष, उणिवतेचे गवाक्ष, कोठेही असेना, प्रसिद्धी पावले अनंतापुर, सुखी झाले नारी नर, नगरीचे कुमारी कुमार, संगे खेळती तियेच्या, जे भक्तीने दर्शना येती, सद्भावे तिला वंदिती, मन कामना पूर्ण होती, आजूबाई कृपेने, वयाच्या चतुर्थ वर्षी, कुमारी खेळे मुलींशी, तद्रूप झाली खेळाशी, माणिक चौकात, राजाचा एक अधिकारी, धान्य घेऊनी बैलावरी, रक्षण स्वतःच करी, चालिला त्याच मार्गे, बैल गोण्या देखून, माता पुसे त्या लागून, काय नेता गोण्यातून, कोणाचे कोण तुम्ही, कुमारीचा प्रश्न ऐकून, यवन संतप्त होऊन, कटू शब्दे गेला बोलून, दगड माती गोण्यात, तो काळ होता यवनांचा, सर्वजना धाकत्यांचा, वणवा पेटला युद्धाचा, बहमनी राज्यात, चोही बाजूंनी आणून, सैन्यासी पुरवावे धान्य, न्यावे ते बैलावरून, कोठारी जमा करावे, सरदाराने गोण्या नेल्या, त्या धान्य कोठारात भरल्या, वरिष्ठांनी तपासल्या, दगड माती दिसतसे, वरिष्ठ संतप्त झाले, सरदाराला बंद केले, राजा ते सर्व कळविले, झालेला वृत्तांत, राजा खुंज हुमायून, लाल झाला संतापून, म्हणे त्या सरदारास धरून, सुळावरी देईजे, म्हणे ऐसा दुष्ट पुरुष, जो ठकवितो राजास, क्षमा न करावी त्यास, राजनीती असेही, युद्ध झाले घनघोर, पतन झाले सैन्य फार, प्रतिपक्षांची झाली हार, मग युद्ध थांबले, विजयी झाला हुमायून, वाद्ये वाजवी आनंदोन, त्या सरदारा आणिले तेथून, सुळाची सिद्धता झाली, सरदारा नकळे काही, दुःखित झाला मनी पाही, म्हणे मी ठकविले नाही, ईश्वर जाणतो, त्याला दृष्टी समोर, दिसतसे अनंतपूर, खेळती मुले फार, आजूबाई दिसतसे, शरण गेला आजूबाईसी, मनीबंदी चरणासी, म्हणे क्षमा करी गे मजसी, अपराध थोर जाहला, सेवकांनी धरून त्यासी, आणिले सुळापाशी, म्हणे शेवटची इच्छा मानसी, काय ती सांगपा, सरदार बोले राजा प्रती, गोण्या तपासाव्या परती, इच्छेवरून सेवक तपासती, आत निघाले धान्य, राजा ते आश्चर्य वाटले, सरदार समीप आणले, म्हणे हे कैसे घडले, सविस्तर सांग मज, तव तो राजा ते वंदून, सांगे अनंतपुरचे वर्तमान, माणिक चौकी जे भाषण, आजूबाई सन्निध, त्या मातेच्या शापे करुणी, धन झाले माती समान, माझेही सर्व जीवन, पूर्ण झाले होते, मजनेता सुळापाशी, आठविले त्या गोष्टीसी, ती मुलगी दिसे नयनासी, मानसी तिज वंदिले, ऐकोनी राजा वदला पाहू, आपण अनंतपुरा जाऊ, मुलीची परीक्षा घेऊ, तेथे सर्व कळेल, ऐसा मनी निश्चय केला, राजा अनंतपुरा आला, राजवनी उतरला, स्वसैन्यासहित, डेरे राहुट्या देऊन, ग्रामीचे सर्वजण बोलावून, तुकाराम विप्राते आणून, म्हणे मजदावी कन्यका, तुकारामा दुःख झाले, म्हणे हे कठीण संकट आले, चंद्रिकेत सर्व कथिले, राजाचे मानस,
दैव देते कर्म नेते आपले नशीब फुटके दिसते राजाने येऊन आजूबाई ते त्रास बहु देईल परिसून ऐसे आजूबाई म्हणे चिंता करू नका काही मज घेऊन लवलाही न्यावे राजा सन्निध आजूबाई ते घेऊन पंत निघाले घरून नगरीचे सर्वजन दुःखी बहु जाहले माता त्या स्थली येत राजा बोले तिज प्रत तुझ देवी समजती समस्त काही चमत्कार दाखवी अथवा काय मज मानसी हे जरी तू बदसी तरी तू सत्य अससी ऐसे मी मानिन परिसोनी राजाचे भाषण माता बोले नृपा लागून म्हणे तुझा हेतू पूर्ण अंतरी जाणला कढईत तेल तापवून त्यात मुद्रिका घालून मी दाखवावी काढून ऐसे मनी इच्छसी तरी त्वरा तू करावी तैल कढई तापवावी मुद्रिका आत टाकावी दाविते तुझ काढून राजा ते नवल वाटले या मुलीस कैसे कळले सेवकासी आज्ञा पिले उलांगण सिद्ध करावे तेथेच भूमी खोदून वर कढई ठेवून तैल त्यात घालून अग्नी पेटविला ऐशा उकळत्या तेलात मुद्रिका टाकी नृप त्यात आजूबाई ते वदत काढुनी दाखवी सर्वा समक्ष मातेने मुद्रिका काढली स्वहस्ताने दावुनी नृपा हर्षाने मस्तकी त्याच्या ठेविली हस्ती तप्त मुद्रिका घेता हात भाजला तत्वता क्रोध दूर ती टाकिता पुष्ट भरले सर्वांगी शरीरी दाह झाला पूर्ण मातेस आला शरण साष्टांगे तिसी नमुन म्हणे रक्षी मायबाई हे कुष्ट तुझ वाचोनी न करी दूर कोणी नयनी आणुनी पाणी मातेसी विणवितसे आजूबाई ते आली दया म्हणे नृपा याची ठाया भूमी लावी खोदाया उलांगणा खालती खाली आहे निर्मल जल त्याने त्रिकाल स्नान करशील कोड क्षणात नष्ट होईल सत्य असे जाणपा राजाने ऐसे परिसोन खोदले सेवकाकडून अमृता समजल देखोन संतुष्ट मनी जाहला त्या जले स्नान केले कुष्ठ शरीराचे नष्ट जाहले किंचित हातावरी उरले मुद्रिकेची खुणती नृप संतोषला फार त्या स्थानी बारव थोर बांधुनी तो नृपवर धन्य जगी जाहला तेच आहे कल्लोळी तीर्थ राजवनी असे सार्थ रोगांच्या निवारणार्थ दाविले ते मातेने सद्भावे करिता स्नान रोगी होती निरोगी जाण बहुता अनुभव येऊन निर्भयते जाहले नृपमातेसी विनवित षष्टदश 300 जमिनी तिला अर्पित नित्य नैवेद्यास्तव म्हणे तुझ्या वंशी जे होतील त्याकडे भूमीही राहील कोणीही न घेऊ शकेल पुरुष मम वंशीचा ऐसे प्रमाणपत्र करून मातेस केले अर्पण साष्टांगे तिला वंदून राजधानी ते परतला ऐसा चमत्कार नृपा दावून माता परतली तेथून आनंदित झाले सर्वजण अनंतापुरीचे या योगे नाव प्रसिद्ध जाहले देशोदेशीचे लोक आले माता पिता सुखी झाले आजूबाईच्या लिलेने ऐसे लोटले 1 संवत्सर सर्वा सुख लाभे अपार सुखी झाले अनंतापुर आजूबाई कृपेने शके 1499 पौष शुद्ध पौर्णिमेस देवी वदे माता पित्यास 5 वर्ष मज जाहले म्हणे हे कलियुग असे येथे प्रत्यक्ष अवतार नसे मज राहणे योग्य नसे विसर्जित मी होईन ऐकोनी आजूबाईचे वचन उभयता दुःखी झाले जाण म्हणे देवी तुझ वाचोन न जिवंत राहू आम्ही तुझ्या योगे आम्ही पुत्रवंत जाहलो बहु भाग्यवंत तू जाता पूर्वव्रत निपुत्रिक होऊ पुन्हा आजूबाई बोले त्यास 3 पुत्र होतील तुम्हास स्मरा नित्य देवीस वंश तुमचा वाढेल माता विसर्जित होणार नगरी कळला समाचार धावून येती नारी नर चरण धरती मातेचे म्हणती माते तू न जावे आम्हा सदोदित रक्षावे
अपराध आमुचे विसरावे, क्षमा करी गे माऊली. तू दृष्टीस न पडता, भ्रम होईल आमुच्या चित्ता. नयनी तू न दिसता, अंधा सम होऊ गे. माता वदे सर्वाला, चैत्र शुद्ध अष्टमीला. दर्शन माझे सर्वाला, प्रतिवर्षी होईल. चैत्री करावे जन्मोत्सवास, मम वंशीच्या योग्य पुरुषास. वेश द्यावा अष्टमीस, संचरेल मी त्या हृदयी. सप्तशतीचे पाठ करुणी, गोंधळ पोथा खेळून. मिरवणूक काढिता जाण, दर्शन सर्वा होईल. ऐसे अभय देवुनी सर्वासी, वंदी माता पितयासी. सिद्ध जाहली निघण्यासी, त्वरे करुनिया. सर्वांनी पालखी आणली, माता त्यात बैसविली. पालखी स्कंदे वाहून नेली, टाळ मृदुंग वाजती. नगरीचे सर्वजन, अबाल वृद्ध सर्व मिळून. स्त्रिया मुलीचे सवे घेऊन, संगे जाती मातेच्या. कल्लोळी तीर्थ आहे जेथे, सर्वजन आले तेथे. त्यागोनी मग पालखी ते, माता खाली उतरली. आजूबाई सर्वा निरोपित, सर्वजण चरणवंदित. सद्गदित झाले चित्त, अश्रुपात चालले. माता वदे सर्वजनासी, मूर्तिरूपे दोन्ही स्थलासी. प्रगटले मी अनव्यासी, सत्य जाणा वचन हे. ऐसे सर्वा सांगून, म्हणे लावा तुम्ही नयन. कोणीही दृष्ट लावून, मज बघू नये. या परिवदता माऊली, सर्वे दृष्टी बंद केली. कर जोडूनी उभे राहिले, ग्रामीचे सर्व लोक. कल्लोळी तीर्थाच्या पश्चिमेस, थोड्याची अंतरास. वृक्ष असती आसपास, गुप्त झाली त्या स्थळी. माता पित्यासी न राहावले, त्यांनी नयन उघडले. तप्त सुवर्णा समभासले, रूप आजूबाईचे. माता गुप्त झाली ज्या स्थळी, तेथे मूर्ती प्रगटली. अर्धमूर्ती विलोकिली, कल्लोळी सन्निध. तीस म्हणती बाहेरची देवी, भक्त ठेवती शिरपाई. रक्षी सदा ती मायबाई, जाता शरण ती येते. नगरात मग सर्वजणी, मातेचा तांदुळा देखुनी. आजूबाईचे मंदिर उभारुनी, भक्ती सदा करीती ते. नवरात्री उत्सव होतो, भक्तगण तेथे जमतो. माते सन्निध होम होतो, अष्टमीस जाण पै. तैसाची चैत्र मासी, आरंभ उत्सवासी. होतो शुद्ध तृतीयेसी, नवमी पर्यंत. तृतीयेसी मंडप उभारून, चतुर्थीस पत्रिका वाचन. चाले पुढे अन्नदान, अष्टमी पर्यंत. अष्टमीस वेश देती, सप्तशतीचे पाठ चालती. वस्त्र अलंकार लेवविती, नाना परी ते दिवशी. तुकाराम वंशीचा जो पुरुष, संचार मातेचा त्यास होत. सहस्त्रावधी भक्त येत, दर्शना मातेच्या. कोणी पोथा खेळती, कोणी गोंधळ करीती. जय जयकारे बहु गर्जती, आजूबाईच्या नामे. आजूबाई कृपेने, तुकारामा पुत्र तीन. बाबाजी गणपत लक्ष्मण, झाले असती जाणपा. लक्ष्मणाचा वंश वाढला, त्याच वंशी बालकृष्ण जन्मला. त्यासी लक्ष्मीकांत जाहला, जो विद्यमान अनव्याते. त्याच वंशी योगीराज विप्र, तया असती दोन पुत्र. कालिदास अंबादास सत्पात्र, सेविती नित्य माते ते. बालकृष्णाचा केशव सहोदर, त्यासी हरी झाला साचार. त्या उदरी विश्वनाथ द्विजवर, नांदे अनंतपुरी ते. एकाहुनी एक सत्पुरुष, जाहले या वंशास. लक्ष्मीकांत हे द्वादश, पुरुष त्या वंशाचे. जे नित्य मातेसी सेविती, चैत्र मास स्वारी घेती. प्रसन्न ज्यांना असे भगवती, रक्षी सदा शब्द त्यांचे. ते आहेत आजन्म ब्रह्मचारी, विरक्त मूर्ती साजिरी. ईश्वरी तेज शरीरी, त्यांच्या झळकतसे. ते आहेत आजन्म ब्रह्मचारी, विरक्त मूर्ती साजिरी. ईश्वरी तेज शरीरी, त्यांच्या झळकतसे. करुणी बहु अनुष्ठान, मैषमाली सराहुन. साक्षात्कार होता जाण, सेविती नित्य आजूबाई ते. मंदिराचा करण्या जीर्णोद्धार, कष्ट दिधले शरीरा फार. अनेक यातना कठीण थोर, साहुनी मंदिर उभारिले. दैव तेज मुखी वसे, शांतमूर्ती हास्य विलसे.
तन्मय वृत्ती सदा असे पूजनी जगदंबेच्या ऐसी विरक्त मूर्ती देखून भक्त जाती तया शरण अनुग्रहे होती पावन कृपा होता तयांची सहस्रावधी त्यांचे भक्त त्यातील असे लेखक वंशजाचा पुराणिक भौमपुरी वसतसे जो अनुज रामाचा सद्गुरु चरणी भावसाचा माता उद्धार करील त्याचा विश्वास तया पूर्ण असे श्री आजूबाईचे चरित्र लेखन सद्गुरु आज्ञेवरून येथे झाले ते पूर्ण सारांश रूपे या चरित्राचे करिता पठण भक्तियुक्त होऊन रक्षील माता तया लागून सत्य जाण सर्वही नित्ययासी पठण करिता न बाधे तया गृहचिंता आजूबाई ते शरण जाता काय उणे मग तया नवरात्री पाठवृद्धी करिता पावेल सर्व सिद्धी सत्कार्या लागेल बुद्धी मुक्त होईल तो प्राणी ही आजूबाईची कथा सद्गुरु असे वदविता भाव धरिता चित्ता सार्थक होईल जन्माचे जी जगाची जननी रक्षी सदा भक्ता लागुनी दृष्टासी शासन करुनी धर्मा रक्षितसे मनुष्य जन्मा यावे स्नान कल्लोळीचे करावे आजूबाईचे दर्शन घ्यावे दोन्ही स्थलीचे अनंतपूर असे क्षेत्र तेथे तुकाराम वंशाचे विप्र आहेत बहु सत्पात्र आजूबाई ते सेविती महेश्वर मंदिरी जाऊन वंदा शंकराचे चरण चक्रतीर्थी स्नान करून कोदेश्वरा नमावे शके 1887 विश्वासू नाम संवत्सरासी सद्गुरु आज्ञा गुरु पौर्णिमेसी चरित्र लेखना जाहली कृष्ण पंचमी आषाढ मासी आरंभ चरित्र लेखनासी श्रावण शुद्ध पंचमीसी झाले पूर्ण गुरु कृपे इति श्री आजूबाईची कथा तिच्या चरणी ठेवुनी माथा अर्पण करीतसे तिजला आता पावन होई जगदंबे श्री आजूबाई चरणार्पणमस्तु तुळजा माता चरणार्पणमस्तु श्री जगदंब चरणार्पणमस्तु हरये नमः आनंदेवाचा उदयोस्तु बोल आजूबाई की जय सद्गुरु श्री लक्ष्मीकांत महाराज की जय।